उन्हाळा लागला रे लागला की आपल्याला आठवतं ते म्हणजे लिंबू आणि लिंबू सरबत. तर लिंबू सरबत उन्हाळा लागल्यानंतर लिंबही महाग असतात आणि मिळाली तर आपल्याला हिरवी मिळतात. त्यामुळे ही लिंब कशा प्रकारे साठवून ठेवायची ते आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे छान अशी लिंब मी घेतलेली आहे. नमस्कार, प्रतिभाज हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात की आपल्याला लिंबामधनं कुठले विटॅमिन्स मिळतात. तर आपल्याला लिंबामधनं सी विटॅमिन्स, प्रमुख हा सी विटॅमिन आहे याच्यातील. त्यानंतर आपल्याला फायबर मिळतं आणि त्याचा जो आंबटपणा असतो तो पचनासाठी खूप महत्त्वाचा असतो. लिंबू जर आपण जेवताना घेतलं तर आपल्याला पचन संस्था सुधारते. त्याचबरोबर सी विटॅमिनमुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली वाढते. बघा, आता कोरोना जेव्हा आला होता तेव्हा सगळीच लिंब खायला सुरुवात केली होती. तर अशा प्रकारे मी इथे लिंब घेतलेली आहे आणि साधारणतः एक 10 ते 11 लिंब मला इथे लागलेली आहे. तर आता लिंबू कसा निवडायचा, तर पातळ सालीचा लिंबू आपल्याला इथे निवडायचा आहे आणि तो कटही कसा करायचा ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जास्तीत जास्त रस मिळावा यासाठी. तर बघा, आता इथे पातळ सालीचं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे आणि लिंबू घेताना मीडियम लिंबू घ्या. आता बघा, आपल्याला हा कट करताना हे बघा, आता देठाची साईड आणि टोकाची साईड आपल्याला अशा पद्धतीने हे चेक करायचं आहे. आता देठाची साईज म्हणजे कुठली बघा, तर हे बघा अशा पद्धतीने इकडे आता हा देठ आहे आणि इकडे हा टोक आहे. तर बरोबर आपल्याला 2 इंच असं उभं न कापता आपल्याला असं आडवं कट करायचं, म्हणजे आपल्याला याच्यातून जास्तीत जास्त रस मिळणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि आता हा पिळून घेताना सुद्धा खूप महत्त्वाची काळजी इथे घ्यायची आहे. आपल्याला जास्तही हा लिंबू जो आहे तो पिळायचा नाही, कारण याची जी साल आहे त्याच्यामध्ये थोडासा कडवटचा टेस्ट असते. त्याचबरोबर त्याची जी बी असते त्याच्यामध्ये सुद्धा कडवट टेस्ट असते. त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित जास्त पिळून नाही घ्यायचं, अगदी नॉर्मल पिळायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला जेवढं हे साठवून ठेवायचं आहे, आता हे आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं साठवायचं तेवढं तुम्ही लिंब इथे घ्यायची आहे. तर बघा, आता इथे एका लिंबाचा रस बघा बराचसा निघतोय, कारण आता इथे अर्ध लिंबू पिळून झालेला आहे आणि अर्ध लिंबू मी पिळून घेत आहे. तर बघा, आता एवढा माझा 11 लिंबाचा एवढा रस मला मिळालेला आहे 1 वाटी भरून. तर आता मी इथे 1 वाटी रस घेतलेला आहे आणि 1 वाटीला आपल्याला 3 वाट्या साखर घ्यायची आहे. आता बघा, आपण हा पूर्ण गाळून घेतलेला आहे, याच्यातलं बी सेपरेट केलेलं आहे. आता एक ताट मी इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा पूर्ण जो लिंबाचा रस आपल्याला मिळालेला आहे तो पूर्ण याच्यामध्ये टाकून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये 3 वाट्या साखर घ्यायची आहे. 1 वाटीला, लक्षात घ्या, एका वाटीला आपल्याला 1 वाटी लिंबाला, 1 वाटी लिंबाच्या रसाला आपल्याला 3 वाट्या साखर घ्यायची आहे. तर इथे मी 3 वाट्या साखर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण रस आणि साखर अशी एकत्र येईल. जास्त आपल्याला असं काही विरघळून नाही घ्यायची आहे, फक्त एकत्र मिक्स करायची आहे फक्त आपल्याला. तर अशा प्रकारे मी ही पूर्णपणे मिक्स करून घेतली. आता मिक्स करून घेतल्यानंतर परत आपल्याला पूर्ण ताटामध्ये पसरवून घ्यायची आहे. आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही अजून दुसरी ताटं पण घ्या, म्हणजे पातळ लेअर तयार करा ताटामध्ये. जास्त जाड जर लेअर केली तर तुम्हाला जास्त दिवस लागतील ते सुकवायला, त्याच्यामुळे पातळ लेअर केल्यानंतर लवकर सुकते. तर अशा प्रकारे मी हे पूर्ण पसरवून घेतलेलं आहे आणि बघा लिंबाचा रस कसा वरती तरंगतोय. आता मी हे केलेलं आहे रात्रीच्या वेळेला हे केलेलं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं मी दाखवते. तर रात्रभर मी असंच ठेवणार. आता एक आपल्याला 7 ते 8 तासाने आपल्याला हे हलवायचं आहे. तर इथे बघा, आता हे 7 तासानंतरची ही प्रोसेस आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी हे अशा प्रकारे चेक केलं की हे असं थोडंसं घट्ट झालेलं आहे. त्यानंतर मी परत आपल्याला हे 7 ते 8 तासाने असं मिक्स करायचं आणि परत पसरवून द्यायचं. म्हणजे जास्तही मिक्स करायचं नाही की त्याला पाणी सुटेल, अशा पद्धतीने नाही करायचं मिक्स. आणि हे फॅन खाली आपल्याला ठेवायचं आहे. उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही. उन्हामध्ये ठेवल्यानंतर ते घट्ट होणार नाही, त्याला पाणी तसंच राहील.
त्याच्यामुळे आपल्याला उन्हामध्ये न ठेवता आपल्याला हे फॅन खाली ठेवायचं आहे आणि फक्त एक 2 ते 3 दिवसामध्ये हे आपलं व्यवस्थित प्रेमिक्स तयार होतं लिंबाचं. तर आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता हे त्या दुसऱ्या दिवसाची संध्याकाळची आणि हे आता तिसऱ्या दिवसाचं आहे. तिसऱ्या दिवशीसुद्धा असं व्यवस्थित झालेलं नव्हतं. त्यानंतर चौथ्या दिवशी माझी हे जे आहे हे पूर्ण व्यवस्थित साखरेसारखं तयार झालेलं होतं. तर हे बघा पुढे तुम्हाला दाखवते मी. मला याला पूर्ण प्रोसेस करायला 4 दिवस लागलेला आहे. 4 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला थोडं लवकर होऊन जाईल. बघा आता इथे चौथ्या दिवशी सकाळी केलेलं आहे हे आणि बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान. तर आता हे बघा छान असं आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे बारीक जसं आपण पिठी साखर बनवतो तशा प्रकारे मी इथे बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला पॅक डब्यामध्ये हे भरून ठेवायचं आहे. हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. आपण वर्षभर हे वापरू शकतो. तर आता सरबत करायला खूप सोपं झालं आहे. बघा 2 ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये फक्त प्रत्येक ग्लासमध्ये आपल्याला 1-1 चमचा ही प्रीमिक्स टाकायचं आहे. हे बघा 1 चमचा. आता तुमचा ग्लास किती मोठा आहे किती छोटा आहे त्यानुसार करा. ही ग्लास जास्त छोटी नाही जास्त मोठी नाही मीडियम आहे. त्याच्यामुळे मी 1-1 ग्लास घेतला आहे आणि थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. काळं मीठ आणि थोडं सब्जा. तुम्हाला आवडत असेल तर सब्जा नाही तर नुसतं तुम्ही प्रीमिक्स टाकून सुद्धा शरबत घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्या इथे इन्स्टंट शरबत तयार झालेलं आहे. झटपट तयार होते. तुम्ही बाहेरून जरी आला तरीसुद्धा तुम्ही पटकन शरबत करून पिऊ शकता. बघा असं सुंदर आपलं शरबत तयार झालेलं आहे. पटकन कोणी गेस्ट आले की लवकर तुम्ही शरबत तयार करून देऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा.